पपई चोरी केल्याचा आरोप करत एका मद्यधुंद व्यक्तीने 7 वर्षीय मुलीला तोंडावर बुक्क्या मारून आणि गळ्याला रुमाल आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना 17 डिसेंबरला उरुळी कांचन जवळ असलेल्या नायगावमध्ये घडली। सुखदेव जगन्नाथ असं आरोपीचं नाव आहे। मुलीचे आईवडील रुग्णालयात गेले होते आणि मुलगी ही एकटीच घरी होती। नेहमीप्रमाणे मुलगी संध्याकाळी शेजारच्या पोल्ट्री फार्ममध्ये मुलांसोबत खेळायला आली, पण तिथली मुलं गावाला गेली होती। त्यावेळी आरोपी सुखदेव जगन्नाथ यांनी मुलीला खाण्याचं आमिष दाखवलं आणि तो तिला राहत्या खोलीत घेऊन गेला। खोलीमध्ये नेल्यानंतर त्याने मुलीला मारहाण करायला सुरुवात केली। परिसरात कोणी नसल्यामुळे आरोपीने मुलीला जीव मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबला आणि तिला खड्ड्यात फेकून दिलं। मुलगी खड्ड्यातून बाहेर आली तेव्हा ती घाबरलेल्या अवस्थेत होती, तसं संपूर्ण चिखलाने माखलेली देखील होती। घरी आल्यानंतर मुलीने सगळा प्रकार पालकांना सांगितलाय। या प्रकरणी आरोपी सुखदेव जगन्नाथ याला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे। 7 वर्षाच्या मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय।